दाखवण्यात आलेलं नाही, तर जी काही घटना घडलेली ती अतिशय दुर्दैवी आणि भयानक घटना आहे. अध्यक्ष महोदय, कदाचित तुम्ही सुद्धा एक पिक्चर बघितला असेल जय भीम नावाचा, आणि कदाचित मुख्यमंत्री साहेब स्वतः वकील असल्यामुळे आणि हा अतिशय फेमस असा पिक्चर आहे, ज्या पिक्चरमध्ये रिअल लाईफ इन्सिडेंट्सवर काही गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहेत. आणि दुर्दैव असं आपल्याला म्हणावं लागेल, महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच काही घटना घडलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये काय होत असतं की खऱ्या गुन्हेगारांना न पकडता, नाही तर त्यांना वाचवण्यासाठी पोलीस गरीब आदिवासींना पकडतात. आदिवासींना त्यांच्या कबुलीला टॉर्चर करून एक बळजबरी पद्धतीने गुन्हा कबूल करायला लावतात आणि मग त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. हे पिक्चरमध्ये दाखवण्यात आले. आणि तसंच दुर्दैव असं जळगाव जामोद बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच एक घटना तिथं घडलेली आहे. अध्यक्ष महोदय, तसं जळगाव जामोद पोलिसांनी केलेलं आहे. जळगाव जामोदमध्ये एका महिलेचा जळालेला मृतदेह सापडला. त्याचा पोलिसांना शोध लावता येत नव्हता, तर शेजारच्या मध्य प्रदेशमधील गोरगरीब आदिवासी जमातीच्या पिता पुत्राला पकडून त्यांनी आणले आणि त्यांच्यावर जबरदस्ती केली. आणि त्यांची मुलगी जिवंत असताना सुद्धा जी मृत्यूदेह सापडला तो त्यांच्या बहिणीचा नसताना, मुलीचा नसताना सुद्धा त्यांना कबूल करायला लावलं, टॉर्चर केलं, कबूल करायला लावलं. आणि मग कुठंतरी शेवटच्या एकदम अंतिम टप्प्यामध्ये ती जिवंत मुलगी जी नाशिकमध्ये होती तिला कळालं, ती स्वतःहून तिथं आली आणि मग कुठंतरी त्यांच्यावर जी कारवाई होती ती तिथं थांबवली. नाहीतर एक गरीब दोघं लोक जेलमध्ये गेले असतील, कदाचित त्यांना फाशीची सुद्धा शिक्षा अध्यक्ष महोदय झाली असती. अध्यक्ष महोदय, उत्तरं आम्ही बघितली. या उत्तरावरच काही प्रमाणात आम्हाला आक्षेप आहे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कळल्या तेव्हा मी असेल, शिंगणे साहेब असतील, सपकाळ साहेब असतील, तिथं गेलो, पोलिसांशी आम्ही चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर तिथं असणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली. पण अध्यक्ष महोदय, इथं उत्तर जर आपण बघितलं, याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, सदर गुन्ह्याचा तपास करत असताना अनोळखी मृतदेह हा बेपत्ता असल्याच्या शिवानी बापूराव कलमेकर यांचा आहे किंवा नाही याची विहित पद्धतीने खातरजमा न करताच केवळ आरोपी म्हणून पकडलेल्या व्यक्तींचा जबाबाच्या आधारे त्यांना अटक केल्याचे व कोठडीत ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. अध्यक्ष महोदय, हे चुकीचं आहे. अनेक व्हिडिओ आहेत जे मीडिया समोर सुद्धा आलेले आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी, ज्यांना अटक केली होती त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांना टॉर्चर केलं होतं. अध्यक्ष महोदय, असं जे उत्तर दिलेलं आहे ते कृपा करून या पटलावरनं काढण्यात यावं. जे खरं आहे ते कुठंतरी लोकांसमोर तिथं आलं पाहिजे. आणि माझा हेच म्हणणं आहे की मग निलंबित कशाला केलं अधिकाऱ्यांना, त्यांनी चूक केली नसेल तर. चूक केली आहे ते खरं गोष्टी लोकांसमोर अध्यक्ष महोदय आल्या पाहिजे असं आमचं मत आहे. आणि त्याच्याच बरोबर माझे काही उपप्रश्न आहे की फक्त काही लोकांना निलंब करून हा विषय संपणार आहे का? त्यांच्यावर जी काही कारवाई केली गेली निलंब सस्पेन्शनची ती योग्य आहे का त्याच्यापेक्षा कडक कारवाई केली जावी असं होम मिनिस्टर साहेबांना वाटतं, हे त्यांनी त्या ठिकाणी सांगावं. त्यामुळे आमचं मत आहे की या सर्व अधिकाऱ्यांना बरखास्त त्या ठिकाणी करण्यात यावं, जेणेकरून एक मेसेज जाईल पोलीस डिपार्टमेंटमध्ये लोकांमध्ये की असं चुकीच्या कारवाई त्या ठिकाणी झाल्या तर पोलीस बरखास्त सुद्धा होऊ शकतात. दुसरा मुद्दा या ठिकाणी अध्यक्ष महोदय आम्हाला जो मांडलेला आहे की जी महिला ज्याचा मृतदेह तिथं सापडलेला आहे त्यासाठी सरकार कारवाई करते. आम्ही पोलिसांना तिथं भेटलो, त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की आम्ही काय प्रोसेस तिथं करत आहोत. फक्त होम मिनिस्टर साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सांगावं की तो तपास किती दिवसामध्ये लागू शकतो एवढं फक्त इथं सांगण्यात यावं. आणि त्याच्याचबरोबर जे पीडित कुटुंब आहे ज्यांच्यावर जोर जबरदस्ती करण्यात आली, टॉर्चर करण्यात आलं, अशा गरीब कुटुंबाला सरकारकडनं टॉर्चर केलं म्हणून त्यांना 5 ते 10 लाख रुपये ही मदत म्हणून तिथं दिली जाऊ शकते का, असे 3 प्रश्न आमचे आहेत. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य रोहित पवार यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि अतिशय लाजिरवाण्या पद्धतीनं या ठिकाणी पोलिसांनी काम केलेलं आहे. एक जी बेपत्ता अशा पद्धतीनं जिच्याबद्दल मिसिंगची केस होती, एक बॉडी सापडल्यानंतर ही तिचीच बॉडी आहे
अशा पद्धतीचा त्या ठिकाणी दावा करून त्याच्या कुठल्याही टेस्ट कन्क्लूड न होता त्याची चौकशी केल्याचं दाखवलं आणि त्या मुलीच्या भावाला आणि वडिलांनाच त्यांनीच तिचा खून केला अशा पद्धतीने पकडलं पोलिसांनी. आणि त्यानंतर ही जी मुलगी आहे ही जिवंतच होती. ती मुलगी स्वतः पोलीस स्टेशनला हजर झाली आणि त्याच्यानंतर त्यांना सोडावं लागलं. आता हा जो मृतदेह सापडला त्याचा वेगळा तपास चाललेला आहे. त्या संदर्भात आता आपण जे नवीन तंत्रज्ञान विकसित केलं आहे त्या तंत्रज्ञानाच्या आधारावर AIचा उपयोग करून जेवढ्या आपल्याकडे 1600-1700 मिसिंग केसेस होत्या त्या सगळ्यातनं 7 लोकांची त्याचा चेहरा जुळलेला आहे. त्यामुळे तो वेगळा तपास करू. पण या पर्टिक्युलर केसच्या संदर्भात पोलिसांचं वागणं हे अतिशय चुकीचं होतं. त्यामुळे तिथले क्राईम सहित सगळे PI, PSI या घटनेशी संबंधित सगळे या ठिकाणी निलंबित केलेले आहेत. फौजदारी कारवाई देखील त्यांच्यावर करण्यात येणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की पहिलं निलंबन असतं पण याच्यामध्ये ज्यांचा थेट संबंध असेल अशा लोकांचं तर निष्कासनच केलं पाहिजे. त्या दृष्टीने निश्चितपणे विहित प्रक्रिया निलंबनानंतरची पूर्ण करण्यात येईल आणि जे निष्कासनास पात्र असतील त्यांच्यावर निष्कासनाची कारवाई देखील या ठिकाणी केली जाईल. आणि हे जे काही पीडित कुटुंब आहे या कुटुंबाला राज्य सरकारच्या वतीनं आर्थिक मदत केली जाईल. या संदर्भातली विभागीय चौकशी देखील 3 महिन्यात पूर्ण केली जाईल. ठीक आहे.